तुम्हाला माहिती आहे का, मुंबईच्या उपनगरामध्ये एका देवीचे मंदिर हे गुहेमध्ये आहे। हो, मी खरं सांगते। नमस्कार मंडळी, मी मुंबईची मराठमोळी मुलगी कृतिका आणि आज आपण जाणार आहोत जोगेश्वरी मंदिरामध्ये नाही, गुहेमध्ये। जोगेश्वरीतील गुहा ही भारतातील सर्वात जुनी हिंदू लेणी आहे। जोगेश्वरी लेणी ही भारतातील मुंबईच्या उपनगरात आहे। भारतातील सर्वात जुन्या हिंदू आणि बौद्ध गुहांचे मंदिर आहे। येथील लेणी इसवी सन 520 ते 550 दरम्यानच्या काळात बनवली असावीत। या लेणी महायान बौद्ध वास्तुकलेतील शेवटच्या टप्प्याशी संबंधित आहेत। इतिहासकार व विद्वान वॉल्टर स्पिंक यांच्या मते जोगेश्वरी ही भारतातील सर्वात जुनी हिंदू लेणी आहे। जोगेश्वरीच्या गुहेच्या जागेच्या मुख्य सभागृहामध्ये लांबट पायऱ्यांच्या प्रवेशद्वाराद्वारे प्रवेश होतो। गुहेत बरेच खांब आहेत आणि शेवटी एक शिवलिंग आहे। दत्तात्रयाची, हनुमानाची, गणपतीची आणि द्वारपालाची अशा मूर्तींचे अवशेष सुद्धा आहेत। या गुहेत देवी जोगेश्वरी नावाची एक मूर्ती आहे, जिच्यामुळे या लेण्यांना आणि पर्यायाने उपनगराला जोगेश्वरी हे नाव पडले। काही मराठी लोकांची सुद्धा जोगेश्वरी ही कुलदेवी आहे। जोगेश्वरी गुहा ही जोगेश्वरी गुफा म्हणून ओळखली जात होती आणि तिच्या दोन्ही बाजूंनी खडकांनी वेढलेल्या आहेत। जोगेश्वरी गुहेच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्या आहेत आणि लेण्यांच्या वर तुम्हाला मोकळे मैदान दिसते। 6व्या शतकात जोगेश्वरी लेणी बांधण्याआधी वाकटक राजवटीत इसवी सन पूर्व पहिल्या आणि 2ऱ्या शतकात बौद्ध देवस्थानांची इमारत होती। याच भागातील हिंदू समाजाने बौद्ध बांधणीचा आधार घेतला आणि अशा प्रकारे जोगेश्वरी मंदिर लेणी अस्तित्वात आली। इतिहास सांगतो की कारागीर अजिंठ्यापासून पश्चिमेकडे गेले आणि अशा प्रकारे जोगेश्वरी लेण्यांमधील पहिले भारतीय मंदिर बांधले गेले। गुहेत प्रवेश केल्यावर तुम्हाला एक मोठा हॉल दिसेल आणि येथे तुम्हाला भिंतीवर चित्रे आणि शिल्पे आढळतील। गुहेच्या आत असंख्य खांब आहेत आणि असे 6 खांब आहेत जे मध्यभाग बनवतात। जोगेश्वरी गुहा मंदिरात महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक भाविक महादेवांचे दर्शन घेतात। येथे सुमारे 30 फूट लांबीच्या मंडपावर भगवान शंकरांच्या विवाहाच्या आकृत्या आहेत। जोगेश्वरी लेण्यांमधील सुंदर कोरीवकाम इतिहास आणि स्थापत्यकलेची आवड असणाऱ्या सर्वांसाठी पाहण्यासारखे आहे। आणि तुम्हाला माहिती आहे का, जोगेश्वरी रेल्वे स्टेशनला सुद्धा याच लेण्यांमुळे नाव दिले गेले आहे। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा।